मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बोटनेक कटिंग करणार आहे. त्यासाठी मी अस्तरला एक सरळ खालून लाईन आखून घेतले आणि मागील उंची आपली 14.5 इंच आहे. त्यात मी 1.5 इंच प्लस करते. 16 इंच आपण मागील उंची घेतली आहे. शोल्डर 16 इंच आहे, त्याच्या अर्धा 8 इंच मी शोल्डर घेतलं आहे. जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढंच तुम्हाला मुंडा घ्यायचं आहे 8 इंच आणि शोल्डर 8 इंच घेतले. लाईन आखून घ्या. शोल्डर जेवढं घेतलं आहे तेवढं छाती लाईनला 8 इंचाला मार्किंग करायचे आणि मुंडा लाईन आखून घ्यायचे, कारण मुंडा लाईन आपली तिरकी होणार नाही. आणि आपल्याला छाती लाईन आखण्यासाठी सुद्धा 8 इंचालाच मार्किंग करायची आणि छाती लाईन आखून घ्यायची आहे. 2.5 इंच शोल्डरला एक मार्किंग करायची आहे. 1 इंच मुंडा उतार आणि ही क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आता जो आपला मुंडा लाईन राहिली आहे, कारण 8 इंच घेतली होती, 7 इंच राहिले, 1 इंच आपण मुंडा उतार घेतला आहे. आणि मध्य काढल्यानंतर अर्धा इंच आतमध्ये एक मार्किंग करायची आहे आणि क्रॉस लाईन आखायचे. क्रॉस लाईन आखल्यामुळं मुंडा सेप देणं सोपं होतं. छाती 42 आहे, त्यात 2 इंच प्लस करायचं आहे. 44 येतं, 44 भागिले 4 करायचं. 11 इंच येतं, त्यात तुम्हाला शिलाई मार्जिनिंग ॲड करायची आहे. तर हे बघा, 11 इंच आपली छातीचा चौथा आला आहे आणि 1.5 इंच मी पुढं शिलाई मार्जिनिंग घेतली, म्हणजे टोटल छाती आपण 12.5 इंच घेतली आहे. कमर 36 आहे, भागिले 4 9 येतं आहे, त्यात तुम्हाला 2.5 इंच प्लस करायचं आहे. 1 इंच ट्रकसाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. टोटल कमर आपण 11.5 इंच घेणार आहे. हे बघा, मी 11.5 इंचाला एक मार्किंग करते आणि हे बघा 9 इंच आपला छातीचा चौथा आला आहे. 1 इंच ट्रकसाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. सेम तुम्हाला प्रोसिजर करायचे. तुमचं कोणतंही माप असो, 28 पासून ते 55 छाती जरी असेल तर सेम प्रोसिजर करायचे. ब्लाऊज परफेक्ट फिटिंग बसेल. शोल्डर पट्टी 3.5 इंच घेतले. गळारुंदी 4.5 इंच राहिली आहे आणि मी मागील बोटनेक 3.5 इंचाचा घेतला आहे. बॉक्स बनवला आहे आणि गळ्याचा सेप दिला आहे. शोल्डर पट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय. जो राहतो तो गळा तुम्हाला घ्यायचा आहे. मी आता जो नेक पॅटर्न बनवणार आहे त्यासाठी मी 1 इंचाला एक मार्किंग केली. 2.5 इंच आपण तो पॅटर्न दोरी बनवणार आहे त्यासाठी घेतला आहे. आणि आता तुम्हाला हा पॅटर्न बनवल्यानंतर तुम्हाला खाली कमरपट्टी 4 इंचाची घ्यायची आहे आणि जेवढं वर 4.5 इंच आहे त्याचा बॉक्स बनवून त्या तुम्हाला तुमच्या आवडीचा गळ्याचा सेप द्यायचा आहे. मला थोडा छोटा हवा आहे तर मी इथं 4 इंचाचा गळ्याचा सेप दिला आहे. तुम्हाला अजून छोटा हवा असेल तर तुम्ही अजून छोटाही घेऊ शकता किंवा मोठा हवा असेल तर मोठासुद्धा खाली सेप घेऊ शकता. आपलं मार्किंग करून कंप्लीट झालं आहे. मी हे कटिंग करून घेते. आता हा फक्त मागील भाग मी कटिंग आणि टिचिंग दाखवला आहे. पुढील भाग मी 4 ट्रक्स कटिंग केला आहे. त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे. मी त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली देईल. तुम्ही हवी तर तो पण व्हिडिओ बघू शकता. आपलं मागील भाग अस्तर कटिंग कंप्लीट झाला आहे. ब्लाऊजचा कपडा मी असा पसरून ठेवला आहे, त्याच्यावर अस्तरसुद्धा पसरून ठेवला आहे. पिना लावून परफेक्ट कटिंग केलं आहे. आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा एकत्र शिवून घ्यायचा आहे. मी दाखवते याप्रमाणे. आपलं अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा शिवून झाला आहे. मी पिना पण काढून घेतलेत. आता मी सगळ्यात पहिला डोरीसाठी, आपल्याला जी पॅटर्नसाठी डोरी हवी त्या डोरीसाठी तिरकी पट्टी 1.5 इंचाची घेतली आहे. डोरी छोटी असेल तर एकमेकाला जॉईंट करून घ्या आणि डोरी बनवायसाठी मी अशी एवढा गॅप ठेवला आहे. डोरी शिवून झाल्यानंतर एक्स्ट्रा कपडा मी कट करून काढला आहे आणि सुईच्या मदतीनं डोरी पलटी करून घेतली आहे. आपली डोरी तयार झाली आहे. आता ही आपली डोरी अटकवायसाठी जे आपल्याला हुक हवे त्यासाठी मी काटाची अशी डोरी बनवून घेते. हे बघा, आपल्याला डोरी अटकवायसाठी सेम मार्किंग करून घ्यायचे. तर मी 2.5 इंच आहे, दोन्ही साईडला शिलाईला आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये सेम साईजला दोन्ही बाजूला सेम मार्किंग येण्यासाठी मी असं छापून घेते. हे बघा,
छापून झाला. आता तुम्हाला ह्या डोरीची इक्वल तुकडे करायचे आहेत. एक तुकडा मोठा छोटा न करता इक्वल आपल्याला 6 तुकडे करायचे आहेत. 3 तुकडे एका बाजूला आणि दुसरे 3 तुकडे दुसऱ्या बाजूला, असे आपल्याला परफेक्ट अटॅच करायचे आहेत. हे खालीवर नाही झाले पाहिजेत, आपलं पॅटर्न बिघडेल. तर आपली एका बाजू अटॅच झाली आहे. ह्याला जेव्हा आपण कॅनव्हासवरून लावून हे पलटी करेल तर हे असे दिसतील. दुसरी बाजू पण तुम्ही लावून घ्या. आपली दुसरी बाजू पण लावून झाली आहे. आता खाली जे काठ दिसतात त्या काठापुरते मी पोटल्या बनवल्या आहेत. तर ही पोटली कशी बनवायचं याचा व्हिडिओ मी आधीच माझ्या चॅनेलवर अपलोड केला आहे. तुम्हाला पोटली बनवता येत नसेल तर तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. नाहीतर मी या पोटली कशी बनवायचं याचा व्हिडिओसुद्धा, याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली देईल. आपल्या पोटल्या अटॅच करून झाल्या आहेत. आता मी ह्या गळ्याला कॅनव्हास कट करून घेतला आहे आणि चिपकून पण घेतला आहे. आणि चिपकवल्यानंतर एक्स्ट्रा कपडा आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. कॅनव्हासला मी असा कपडा फोल्ड करून झाला आहे आपला. आता आपल्याला हाच कॅनव्हास परफेक्ट गळ्यावर ठेवायचा आहे. तर आता पोटल्या लावल्यामुळं आपला नेक छोटा झाला आहे. जर हा नेक शिवत असाल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. तर मी आता कॅनव्हाससुद्धा 2-3 शिलाया मारून छोटा करून घेते. हे बघा, शिलाई मारेल तसं आपला कपडा आकसला जातो. आता हा बरोबर बनतोय. तर आता ह्याला मी पिना लावून घेते. आपल्या नेकप्रमाणे परफेक्ट आपण कॅनव्हास अटॅच म्हणजे नेकवर परफेक्ट बसला आहे. तर आता आपण पिना लावल्या आहेत. आता शिलाई मारायला घेऊया. आपण वर पण पहिला आपल्या ज्या पॅच बनवले हुकाचे पॅच बनवले होते ते पहिला जोडून घेतले. पोटल्या पण आपण पहिला ब्लाऊजलाच जोडून घेतल्या होत्या आणि नंतर फक्त आपण वरून कॅनव्हास अटॅच करतो. तुम्हाला कॅनव्हास नसेल अटॅच करायचं तर इथं तुम्ही तिरकी पट्टीसुद्धा अटॅच गळ्याच्या बाजूनी करू शकता. तर आपला कॅनव्हास अटॅच करून झाला आहे. आत्ता मी कॅनव्हास अटॅच केल्यानंतर आपल्याला ह्या पोटलीचे एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. जर तुम्ही आधी कट केला तर तो कपडा छोटा होतो आणि तो गळ्याच्या बाहेर निघतो. त्यामुळं तुम्हाला वर पट्टी किंवा कॅनव्हास लावल्यानंतरच एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. आता मी जिथून आपल्याला दाब शिलाई मारता येते तिथून मी दाब शिलाई मारायला घेते. दाब शिलाई मारल्यामुळं आपला नेक पॅटर्न इझिली पलटी होतो आणि फिनिशिंगसोबत होतो. त्यामुळं मी दाब शिलाई मारून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आहे, आवडत असेल तर नक्की मारा. तर हे बघा, आपला नेक रेडी झाला आहे. आता फक्त आपण दाब शिलाई मारले तर किती इझिली आपला नेक छान बसला आहे. आता जी आपण दोरी आधी बनवून ठेवली होती ती दोरी मी याला जशी आपण बुटाची लेस बांधतो त्याप्रमाणे आपल्याला ही दोरी एकमेकांमध्ये अटकून घ्यायची आहे. तर मी दोरी अटकून दोरीचं पॅटर्न तयार केलं आहे. आता आपल्या वरच्या नेकसाठी जो आपण वर बोटनेक आहे त्यासाठी आपण अजून शिवलाच नाही. त्यासाठी मी अशा तिरक्या पट्ट्या घेतल्या आहेत. त्या मी शिवून छोटी केली आहे. हे बघा, असं मी पट्टीच्या पाठीमागं बोट लावलं आहे तर ती अशी गोल बनते. तर तीच पट्टी मी गळ्याच्या बाजूला वर लावणार आहे. मला बोटनेकला अशी पट्टी लावायला आवडते. तुम्हाला जर वेगळी आवडत असेल तर तुम्ही तशीसुद्धा लावू शकता. मी पट्टी लावल्यानंतर पूर्ण गळ्याला कट टाकून घेतली आहे. एक्स्ट्रा कपडा कट केला आहे आणि त्याच्यानंतर दाब शिलाई देते. मी बोलली दाब शिलाई दिल्यामुळं पट्टी इझिली पलटी होते. हे बघा, तर दाब शिलाई नक्की देऊन बघा. आणि आता इथं तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंगसोबत पूर्ण गळ्याला शिलाई मारायची आहे. जो अस्तर किंवा आपण कॅनव्हास लावला आहे तो व्यवस्थित आतमध्ये ढकलायचा आहे आणि वरून शिलाई द्यायची आहे. त्यामुळं आतमध्ये जे आपण पट्टी किंवा कॅनव्हास लावला आहे ते बाहेर डोकवत नाही आणि आपल्या ब्लाऊजचा नेकचा लूक वाढतो किंवा फिनिशिंगला छान दिसतो. आपला पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून झाली आहे. तर आता आपल्याला कमरेचा ट्रक्स द्यायचा आहे. तर ट्रक्सचं नॉर्मली मी सांगते आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन जेवढी वाढवले तेवढा पकडून ट्रक्स द्यायचं आहे. पण मी इथं तसं केलं नाही आहे कारण की नेक हा मोठा आहे. तर मी इथं फक्त 1/2 इंच कपड्याला मार्किंग सोडून म्हणजे गळ्याच्या बाजूला आपल्याला ट्रक्स द्यायचा आहे, गळ्याच्या खाली नाही. तर आपला ट्रक्स देऊन झाला आहे. मी गळ्याला ट्रक्स दिल्यानंतर कमरपट्टी पण आपली अटॅच झाली आहे. हा आपला ब्लाऊजचा फायनल लूक. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.